जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हर विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. आपण संत एकनाथ महाराज यांचा हरिपाठ श्री महाराजांच्या सेवेकरिता बघतोय. कालपर्यंत 11 अभंग झाले. आज आपण 12व्या अभंगाला सुरुवात करूया. 12व्या अभंगात नाथ महाराज म्हणतात, नाकळे ते कळे, कळे ते नाकळे, वळे ते ना वळे गुरुविणी. निर्गुण पावले सगुणी भजता, विकल्प धरिता जिव्हा झडे. बहुरूपी घरी संन्याशाचा वेश, पाहोन तयास धन देती. संन्याशाला नाही बहुरूपी आला, सगुणी भजला तेथे पावे. अद्वैताचा खेळ दिसे गुणागुणी, एका जनार्दनी ओळखिले. पहिल्या ओळीमध्ये कळणे हा विषय नाथ महाराज सांगतायत. ते म्हणतात, ना कळे ते कळे, जे कळत नाही ते कळू येतं असं नाथ महाराज म्हणतायत. कळणे म्हणजे काय हो? एखादी गोष्ट समजणे किंवा एखाद्या गोष्टीचा अनुभव येणे. समजा आपण एखादं गणित शिकतोय. आपल्याला अभ्यास करून काही समजलं नाही तर आपण शिक्षकांना विचारतो की गुरुजी हे नेमकं कसं सोडवायचं. मग शिक्षक आपल्याला त्या गणिताबद्दल ज्ञान देतात. म्हणजे त्या गणिताचा काय गाभा आहे, त्या गणिताची आकडेमोड कशा पद्धतीने केली असता आपल्याला उत्तर मिळेल. उत्तर मिळेल म्हणजे काय निष्कर्ष निघेल, हे सगळं शिक्षक आपल्याला सांगतात. म्हणजे नुसतं 2 + 2 म्हणजे 4 म्हणजे गणित आलं असं नव्हे. ते गणित ज्या संदर्भात घातलेलं आहे त्याची उकल त्यावेळी आपल्याला होते. याचा अर्थ झाला गणित समजलं. समजा आता गणित असं आहे की 50 केळी आहेत. आता ही 50 केळी समजा 3 जणांमध्ये वाटायची आहेत. समप्रमाणात ती वाटली गेली पाहिजेत. म्हणजे आपल्याला गुरुजी सांगतात की तुला 3 50ला भागावं लागेल. 50ला 3ने भागल्यानंतर जे उत्तर येईल तिथे गणित संपलं नाही. ते उत्तर आलं ठीक आहे, पण त्याचा निष्कर्ष असा निघाला की प्रत्येक जणाला अमुक अमुक केळी दिली की ही 50 केळी एकसारखी वाटली जातात. याचा सर्वार्थानं जेव्हा उकल त्या विद्यार्थ्याला होतो तेव्हा ते गणित समजलं. म्हणजे एखादी गोष्ट कळणे ही प्रक्रिया आपल्या व्यवहारामध्ये आपल्या इंद्रियांमार्फत आपल्याला होते. आपण एखादं दृश्य पाहतो. समजा सूर्यास्त आहे, तर आपल्या लक्षात येतं की हे दृश्य किती सुंदर आहे. काय सुंदर रंग आहेत, कसा सूर्य अस्ताला चालला आहे, कसा आकाशाचा रंग बदलतोय आणि कसे पक्षी आपापल्या घरट्याकडे चाललेत. हे सगळं बघणे म्हणजे सूर्यास्त बघणे. म्हणजे या सगळ्याचं ज्ञान आपल्याला फक्त सूर्यास्त पाहण्यातनं मिळतं. म्हणजेच मला सूर्यास्त कळला. मग त्यावेळी आपण असाही तर्क लावतो की पृथ्वी फिरती आहे म्हणून सूर्य अस्ताला जाताना दिसतो. आता इथे अस्ताला जात असेल तर कुठेतरी तो उगवेल. असा सर्वंकष विचार करून आपण सूर्यास्त कळला असं म्हणतो. असंच प्रत्येक बाबतीत व्यवहारामध्ये आहे. व्यवहारात गोष्टी कळत असताना आपल्याला त्या एकतर आपल्या इंद्रियांच्या मार्फत कळतात किंवा आपल्या मनाच्या, बुद्धीच्या किंवा तर्काच्या माध्यमानं कळतात. अर्थात मन हे इंद्रियच आहे, तरी ते सूक्ष्म असल्याने बुद्धीबरोबर जोडून ठेवले. आपल्याला गोष्ट गरम आहे का थंड आहे हे स्पर्शानं कळतं. शब्दज्ञान आपल्याला कर्णांनी कळतं. दृश्यज्ञान डोळ्यांनी कळतं. तसंच विचारांचं ज्ञान आपल्याला मनानं आणि आपल्या बुद्धीनं कळतं. तर्कानं आपण त्याची संगती लावतो. तसंच चित्तामध्ये त्याचं चिंतन करून काही निष्कर्ष काढतो. एकूण काय, आपल्याला हे जे सगळं कळतं ते इंद्रियांमार्फत कळतं. भगवंताचा अनुभव इंद्रियांच्या पलीकडे आहे. म्हणजे खरं पाहता इंद्रियांना तो कळणारा नाही. म्हणून नाथ महाराज पहिला शब्द वापरतात, ना कळे. परमार्थामध्ये जे कळून घ्यायचं आहे ते कळत नाही असं नाथ महाराज म्हणतायत. परमार्थामध्ये काय कळून घ्यायचं आहे? भगवंत कळून घ्यायचा आहे. आपला आत्मा,
आपलं आत्मस्वरूप ओळखून घ्यायचं आहे. ते नाथ महाराज म्हणतायत ते कळत नाही. का कळत नाही? कारण आपण इंद्रियांनी ते घ्यायला जातो म्हणून. नाथ महाराज म्हणतात, ना कळे ते कळे. हे जे कळत नाही आपल्याला इंद्रियांमार्फत, ते कळून येतं. पण कधी कळून येतं? पुढे ते म्हणतात, कळे ते ना कळे. जेव्हा आपल्या इंद्रियांचं ज्ञान लोप पावतं, याचाच अर्थ मनुष्य जेव्हा त्याच्या इंद्रियांच्या पलीकडे जातो, तेव्हा जे न कळणारं ब्रह्म आहे, आत्मस्वरूप आहे, ते कळून येतं. याचाच आणखी एक अर्थ असा की जेव्हा आपला देहभाव लयाला जातो, तेव्हा आत्मभाव प्रगट होतो. जसं की समजा एखाद्या पेल्यामध्ये पाणी भरलेलं आहे. आता त्या पेल्यात हवा साठवायची असेल तर मला पाणी टाकून द्यावं लागेल. जसा जसा मी त्या पेल्यातून पाणी ओततो, तसं तसं हवा आपोआप आत येतच जाते. तसंच जसजसा आपला इंद्रिय भाव, आपला देहभाव, आपलं मन, आपली बुद्धी याचा लय व्हायला लागतो, तसा तसा परमात्मभाव प्रगट व्हायला लागतो. तो बाहेरून कुठून आत येत नाही. या पेल्याच्या दृष्टांतामध्ये निदान हवा बाहेरून तरी आत येते. परमार्थात तर आत्मभाव आत आहेच. तो फक्त प्रगट नसतो, तो निद्रिस्त असतो. म्हणून जेव्हा देहभाव हळूहळू जातो, तसतसा आत्मभाव आतूनच प्रगट व्हायला लागतो. ना कळे ते कळे. न कळणारं असं ब्रह्म, न कळणारा असा आत्मा कळू येतो. कळे ते ना कळे झाल्यानंतर आपल्याला काही समजतं. आपण कुणीतरी आहोत. स्त्री, पुरुष, अमुक अमुक घराण्यात जन्माला आलेला, अमुक अमुक शिक्षण झालेला, किंवा देहच मी या भावनेला घट्ट धरलेला, पर्यायानं देहबुद्धीमध्ये अडकलेला, असा जो कोणी आपण आहोत, तो जसजसा त्यातून बाहेर येतो, तसतसा हा न कळणारा आपोआप कळायला लागतो. ना कळे ते कळे, कळे ते ना कळे असं झाल्यानंतर आपल्याला आपल्या देहाची जाणीव अखंड स्वरूपानं आहे. मग आपण देहाने काहीही करत असलो तरी ती जाणीव कुठे लोप पावत नाही. पण आपल्याला त्या जाणीवेमध्ये अंधत्व आहे. अंधत्व अशासाठी कारण या जाणीवेच्या मागे चैतन्य काय आहे तिकडे आपलं लक्ष नाही आहे. खरं पाहता स्वप्नाला मिथ्या मानलं जातं, पण आपण ज्याला जागृतावस्था समजतो तेही एक प्रकारचं स्वप्नच आहे. कारण आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आपण निद्रिस्त आहे. समजा आपण झोपलो आणि आपल्याला स्वप्न पडलं, स्वप्नात काहीतरी दुःखद प्रसंग आपण बघितला, तर स्वप्नात आपल्याला दुःख होतं, आपण रडतो, आपण ते दुःख अनुभवतो देखील. पण स्वप्नातून जेव्हा जागा होतो तेव्हा म्हणतो, अरे चा स्वप्न होतं होय, बरं. म्हणजे जागं झाल्यानंतर स्वप्नातला अनुभव आपल्यासाठी मिथ्या ठरतो. मग जागं झालं तरी कोण? त्याचंही आपल्याला ज्ञान असत नाही. त्यामुळे स्वप्न पाहिलं तरी कोण याचंही ज्ञान आपल्याला असत नाही. वस्तुतः या दोन्हीही अवस्थांचा साक्षी आत्माच आहे. पण आपण देहाला सत्यत्व दिल्यामुळं आत्मा झाकोळला गेलेला आहे. त्यामुळे आपल्याला हे समजत नाही की याचा अधिष्ठान कोण आहे. त्यामुळं खरं पाहता स्वप्न जसं मिथ्या आहे, तसं आपण ज्याला जागृती समजतो तीही मिथ्याच आहे. आपण खरं पाहता जागेपणी झोपलेलोच आहोत. पण ज्ञानी पुरुषाचं याच्याबरोबर उलट असतं. तो झोपेच्या ठिकाणी जागा असतो. त्यामुळे ज्ञानीपुरुषाचं वर्णन करताना म्हणतात की तो जागृत सुषुप्तीमध्ये असतो. आपल्या जाणीवेचा अधिष्ठान असा ज्ञानीपुरुष कदापिही विसरत नाही. महाराजांचं एक वाक्य आहे पहा आठवून. ते म्हणतात, झोप लागल्यानंतर हे सगळं जातं कुठं आणि जाग आल्यानंतर हे सगळं येतं कुठून याचा शोध आपण घ्यायला पाहिजे. त्यांच्या या वाक्यात किती गूढ अर्थ आहे पहा. झोप लागल्यानंतर त्या झोपेला अनुभवणारा पण तिथे आहे. समजा स्वप्न पडलं तर मगाशी बघितलं त्याप्रमाणे त्या स्वप्नालाही अनुभवणारा तिथे आहे. बरं, झोप झाल्यानंतर जागेपणा अनुभवणाराही तिथे आहे. हे तिघही जण कुठले वेगवेगळे नसून एकच आत्मा या तिन्ही अवस्थांचा साक्षी आहे.
मात्र आपलं असं झालंय की आपल्याला या तिन्ही अवस्थांमध्ये त्या आत्म्याचंच स्मरण नाही आहे. त्या आत्म्याच्या ठिकाणी आपण निद्रिस्त आहोत. खरा कळता जर कुणी असेल तर तो आत्मा आहे. त्या आत्म्याच्या ठिकाणी आपण नाकळते झालेलो आहोत. हेच नाथ महाराज इथं म्हणतायत की ना कळे ते कळे, ते कळेल, पण कळे ते नाकळे झाल्यानंतर. म्हणजे आपलं अनुसंधान जे आपल्या देहाकडं, मनाकडं, बुद्धीकडं आहे, ते अनुसंधान वळवून जो कळता असा आत्मा आहे त्याच्याकडं ते गेलं तर आपल्याला न कळणारं ब्रह्म कळेल, असं नाथ महाराज म्हणतात. आणि हे सद्गुरूंशिवाय अर्थातच होत नाही. म्हणूनच ते पुढे म्हणतात, वळते ना वळे गुरु वेणे. हे सद्गुरूंशिवाय वळवता येत नाही. असं अंतर्मुख सद्गुरूंशिवाय होता येत नाही. त्याचं काही कारण आहे. एकतर आपण हा दृष्टांत वारंवार पाहतोच की ज्यानं जो अनुभव घेतला त्याच्याकडून आपण ते शिकतो. जसं की गणित शिक्षकाकडून शिकू, गाणं पण शिक्षकाकडून शिकू, स्वयंपाक आपल्या शिक्षकाकडून शिकू, तसंच परमार्थ गुरूंकडून. हा तर अर्थ उघडच आहे. पण या व्यतिरिक्तही गुरूंचं एक महत्त्व असं आहे की गुरु शिष्याचा अहंकार काढून घेतात. हा अहंकार मी टाकतो म्हणून टाकला जात नाही, कारण मी अहंकार टाकतो असं म्हणण्यामध्येच मी नाही का आला. एक स्नेही मला भेटले होते. ते काही दिवसांपूर्वी मला सांगत होते, मी खरं सांगू का, मला कुठलाही अहंकार नाही. हे वाक्यच किती विनोदी आहे पहा. मी आहे तोपर्यंत अहंकार असणारच. हा अहंकार आपल्याला म्हणून टाकता येत नाही, तो कुणीतरी काढून घ्यावा लागतो. सद्गुरू हेच नेमकं करतात. माझा अहंभाव असे शरीरी, तथापि तो सद्गुरू अंगीकारी. सद्गुरू शिष्याला या अहंकारातून खेचून बाहेर काढतात. वासना नदी महापुरी, प्राणी बुडता ग्लानी करी, तेथे उडी घालूनी तारी, या नाव सद्गुरू. सद्गुरू महिमा खरोखर अगाध आहे. शिष्यापाशी असलेला मीपणा, अहंकार, अभिमान, स्वाभिमान, कर्तेपणा, या सगळ्याचं सद्गुरू अक्षरशः भस्म करतात. नाथ महाराज म्हणतायत, हे न कळणारं ब्रह्म कळून येईल त्यासाठी दृश्य लयाला जावं लागेल, इंद्रिय भाव, देहभाव लयाला जावं लागेल, पण हे गुरूंशिवाय होणार नाही. आणि गुरु या उपासनेची सुरुवात सगुणातून देतात. आणि म्हणूनच पुढच्या वेळीत नाथ महाराज म्हणतात, निर्गुण पावले सगुणी भजता, विकल्प धरिता जिव्हा झडे. समर्थ एके ठिकाणी म्हणतात, सगुणाचे नि आधारे, निर्गुण पाविजे निर्धारे, सारा सार विचारे संत संगे. सगुणाच्या आधारानंच निर्गुणापर्यंत पोचता येतं. मागच्या अभंगाच्या विवरणात आपण सविस्तर पाहिले की सगुण म्हणजे काय आणि निर्गुण म्हणजे काय, कसं ते दोन्हीही एकच आहे आणि दोन्ही महत्त्वाचं आहे. कसं आहे, आत्मभाव देहभावाच्या पलीकडे गेल्याशिवाय तर कळणार नाही आहे. पण आजमितीला वस्तुस्थिती ही आहे की आपल्यापाशी देहभाव आहे. जे आहे ते आधी स्वीकारावं लागतं. समजा कुत्र्याचं पिल्लू म्हणालं की मला कायम पाण्यात राहायचं आहे, तर ते कसं शक्य आहे? त्यासाठी माशाचा जन्मच घ्यावा लागेल. आणि मासा जर म्हणाला की मला कायम गवत चरत बाहेर फिरायचं आहे, तर त्याला शेळा मेंढ्यांचा किंवा हरणाचा जन्म घ्यावा लागेल. आपण जे आहोत तिथून आपली सुरुवात करावी लागते. पोहोचायचं ठिकाण कुठेही असो, सुरुवात तिथूनच होते जिथे आपण आहोत. परमार्थामध्ये पोचायचं आहे कुठे, तर आत्मभावापर्यंत, आत्मस्वरूपापर्यंत. मग आपण कुठे आहोत हे बघायला नको का? संत सांगतात की तू देहभावामध्ये आहेस, तर देहभावाचा जो सहज भाव आहे त्याचा उपयोग साधनेसाठी करून घे. देहाला काय आवडतं? देहाला चांगले कपडे घातलेले आवडतात, चांगलं खाल्लेलं आवडतं, चांगलं पाहिलेलं आवडतं, चांगला सुगंध आवडतो. मग याचाच उपचार सगुण भजनामध्ये येतो. आपण रामाला चांगली वस्त्र नेसवतो, त्याला फुलं वाहतो, त्याची पूजा करतो, त्याच्यासमोर सुगंधी धूप लावतो, त्याला नैवेद्य दाखवतो. भगवंता, तू मला अन्न देणारा आहेस. भगवंता,
तुझ्या कृपेमुळे मी आहे, असं त्याला शरण जाऊन आपण नतमस्तक होतो. असं नतमस्तक होण्यामध्ये आपल्या अभिमानाला, आपल्या मीपणाला बाजूला ठेवण्याचा अभ्यास आहे. असा अभ्यास त्यात आहे याचीच कल्पना पुष्कळांना असत नाही आणि म्हणूनच सद्गुरू लागतात, म्हणूनच संतांचा सहवास लागतो. त्यांच्या सहवासात गेल्यानंतर कळतं की पूजा करायची तर का करायची, रामाला नमस्कार करायचा तर का करायचा. मग सद्गुरू सांगतात की जसे पंचप्राण आहेत तुझे, तशा पंचारती लाव आणि देवाला ओवाळ. तुझा देह तू तुझा समजतोस ना, तो भगवंताचा आहे, म्हणून त्याच्यापुढे साष्टांग घाल. तुझं मन तू तुझं समजतोस ना, तर नाही, ते भगवंताच्या मानसपूजेमध्ये लाव. हे निरनिराळे प्रकार सद्गुरू शिष्याला सांगतात आणि त्याचा हेतू, त्याचा गर्भितार्थ समजावून देतात की सगुण पूजा का करायची. हा अर्थ माहीत नसेल तर ती फक्त अंधत्वानं केलेली उपचार पूजा आहे, केवळ कर्मकांड आहे. पण कर्मकांड संतांना मान्य नाही. संत म्हणतात सगुणाचं पूजन करावं, सगुणाचेनी आधारी. आपल्यासारखाच राम आपण समोर उभा करावा. महाराज म्हणतात राम आपल्या घरातला कुणीतरी आहे असं तुम्ही समजा. त्याला वडील माना, आई माना, भाऊ माना, काहीही माना, पण आपल्यातलाच तो आहे असं समजून त्याच्यावर प्रेम करा. प्रेम करणं हा आपला सहज भाव आहे हो. म्हणूनच मगाशी म्हटलं की जे आपल्यापाशी आहे तिथून आपल्याला सुरुवात करावी लागते. जसं दुसऱ्यावर प्रेम करणं हा आपला सहज भाव आहे, तसंच दुसऱ्यांकडून प्रेम करून घेणं हाही आपला सहज भाव आहे. असं पहा, कुणी आपल्याशी वेडंवाकडं बोललं किंवा वागलं तर आपण त्या माणसाच्या वाटेला पुन्हा जात नाही. का बरं? कारण आपल्यालाही आपल्याशी चांगलं वागलेलं आवडतं, आपल्याशी प्रेमानं बोललेलं आवडतं. याचा अर्थच असा की आपल्याला प्रेमाची आवड आहे. अर्थात ही आवड अशामुळेच आहे कारण आपलं आत्मस्वरूप मुळात प्रेममयच आहे. त्यामुळे सगुण भजनाचं जर मर्म काही असेल तर जसं प्रेम तुम्हाला आवडतं तसंच प्रेम तुम्ही रामावर करा, तसंच प्रेम तुम्ही विठ्ठलावर करा. त्याचं भजन करा, त्याचं पूजन करा. जसं मगाशी म्हटलं की अशा पूजनामध्ये देहभाव हळूहळू लयाला जायला लागतो. पण एक मात्र आहे की हे पूजन सद्गुरूंकडून शिकून घ्यावं. त्यांच्यापाशी राहून हे पाहावं की ते कशी करतात पूजा, ते आपल्या पांडुरंगाला कसं आळवतात. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आपल्याला जायचं आहे. सद्गुरूंशिवाय कुठलीही प्राप्ती शक्य नाही. त्यांचं जर मार्गदर्शन असेल तर ते सगुण भजन केवळ कर्मकांड राहत नाही. त्यातला अर्थ शिष्याला समजतो, त्यातला बोध शिष्याला कळतो आणि मग तो फक्त रामाची पूजा करत नाही, तर आपलं आत्मस्वरूप रामच आहे या भावानं त्याचं पूजन करतो. मी पूजा करणारा आणि राम पूजा घेणारा अशी अवस्था तिथे नसते. ज्ञानोबा हरिपाठामध्ये म्हणतात, एक हरी आत्मा जीव शिव सम. आपण आणि भगवंत वेगळे नाहीत या भावानं पूजा करायला सद्गुरू शिकवतात. म्हणून सद्गुरू पाहिजेत. अशा सगुणाची पूजा करता करता त्याला निर्गुणाचा बोध होतो असं नाथ महाराज इथे म्हणतायत. निर्गुण पावले सगुणी भजता, विकल्प धरिता जिव्हा झडे. जिव्हा हा शब्द प्रगटीकरण या अर्थानं इथे आहे. जसं की आपण प्रगट होतो जिव्हेच्या माध्यमानं. काही पाहिजे असेल तर मागतो, काही सांगायचं असेल तर बोलतो. तसंच जिव्हा हा शब्द इथं आहे. मग प्रगट होतं काय? तर आत्मस्वरूप प्रगट होतं. याचाच अर्थ आपण जर विकल्प आणला तर आत्मस्वरूपाच्या प्रगटीकरणामध्ये बाधा येते. आत्मस्वरूप तसं प्रगट होऊ शकत नाही. नाथ महाराज म्हणतायत, विकल्प धरिता जिव्हा झडे. सगुणाचं पूजन करायचं आहे, पण खरंच राम असेल का? खरंच पांडुरंग आपला असेल का? असा विकल्प किंवा अशी शंका तिथे येता कामा नये. संकल्प विकल्प हे मनाचे धर्म आहेत. म्हणूनच म्हटलं की जे आपल्याजवळ आहे त्याने सुरुवात केली की ते आपल्यापासून हळूहळू सुटायला लागतं.
आणि हे सगुण भजनाचं मर्म आहे. संकल्प विकल्प आपल्यापाशी आहेत ना, तर ते रामापायी अर्पण केले की ते हळूहळू निघून जातात. पण ते अर्पण होण्याच्या ऐवजी आपणच त्यांना जर धरलं, विकल्प धरिता जिव्हा झडे, अनुभवाचं अधःपतन होतं. आपल्याला आत्मानुभव यायच्या ऐवजी आपला देहभावच आणखी आणखी घट्ट होतो. आणि विकल्पाचा एक दुर्गुण आहे बरं का. एक विकल्प दुसऱ्या विकल्पाला जन्म देतो आणि दुसरा तिसऱ्याला, आणि मग विकल्पांची मालिकाच चालू होते. मग सुरुवातीला वाटलेली छोटीशी शंका किंवा विकल्प काही कालावधीनंतर छोटा राहिलेला नसतो. असा विकल्प वाढत गेला की तो सत्शिष्य सद्गुरूंपासूनही दुरावतो. पर्यायी त्याची अशी दशा होते की आपण सद्गुरूंकडे जायलाच नको. काही लोक तर मग सद्गुरूंनाच नावे ठेवायला लागतात. ही सगळी अधोगती शिष्याची व्हायला लागते. त्यासाठी नाथ महाराज म्हणतायत की विकल्प धरिता जिव्हा झडे. सगुणाचेनी आधारे निर्गुण पाविजे निर्धारे, फक्त ही अर्धीच ओळ झाली. पण पुढच्या उर्वरित भागात समर्थ म्हणतात, सारासार विचारे संत संगे. त्याचं महत्त्वही आत्ता आपण पाहिलं की हे सगुण भजन करायचं आहे, पण सत्संगतीमध्ये राहून करायचं आहे. आपल्या मनानं नाही करायचं. कारण आपण आपल्या मनानं केलं तर मी ठरवून हे करतो हा भाव तिथे निश्चित राहणार. म्हणूनच सद्गुरूंची आवश्यकता. सारासार विचारही तेच सद्गुरू आपल्याला सांगतात म्हणण्यापेक्षा ठसवतात. कसं आहे, आपण प्रपंची आहोत, त्यामुळं आपलं आयुष्य पूर्णपणे वेगवेगळ्या विषयांनी व्यापलेलं आहे. आपण असे नाही की फक्त जंगलात निघून गेलोय आणि वेदांतावरती चिंतन मनन करतोय, 4 घरी भिक्षा मागून जेवतोय. असं आपलं जीवन नाही. आपलं जीवन विषयांनी, वासनांनी, कामनांनी पूर्णपणे व्यापलेलं आहे. त्यामुळे आपल्याला काय नित्य आहे आणि काय अनित्य आहे याची सारखी समज आवश्यक असते. सत्संगतीमध्ये हे आपोआप घडून येतं. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे, सारासार विचारे संत संगे. असं जर केलं, अगदी जिद्दीने सत्संगती जपून ठेवली, तर विकल्प येऊच शकत नाही. येतील, पण सत्संगतीच्या महात्म्यामुळं आणि आपलं जे चिंतन मनन आहे त्याच्या जोरामुळं त्या विकल्पाला तिथेच शमवता येईल. आणि हे करा असं नाथ महाराज सांगतात. पुढे ते म्हणतात, बहुरूपी घरी संन्याशाचा वेश, पावन तयास धन देती. हा नेमका संन्याशी तरी कोण आणि बहुरूपी तरी कोण याचा विस्तृत अर्थ आपण यथावकाश पाहूच. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.